पलूस कडेगाव मतदारसंघातून संग्राम भाऊंचा विजय निश्चित। 288 मतदारसंघापैकी पलूस कडेगाव हा मतदारसंघ कसा असेल हे आम्हाला करून दाखवायचं आहे। त्यामुळे विकसित पलूस कडेगावचा नारा देऊन आम्ही गेली 5 वर्ष विकासाचे काम करीत आहे। माहिती सरकारच्या माध्यमातून हजारो मतदारांना विविध योजनांचा फायदा मिळवून दिला आहे। त्यामुळे येथे परिवर्तन अटळ असून येथे इतिहास घडेल आणि मतदारसंघातून माहितीचा म्हणजे माझा विजय निश्चित होईल असा विश्वास संग्राम भाऊ देशमुख यांनी व्यक्त केला। दरम्यान पलूस कडेगाव मतदारसंघातील काँग्रेस विचाराच्या महिलाही आमचा लाडका भाऊ हा संग्राम भाऊ असल्याचे उघड सांगत आहेत। हीच खऱ्या अर्थाने भाऊंच्या विजयाची नांदी आहे। माहिती सरकारच्या योजनांमधून महिला, तरुण, वयोवृद्धांना इतकं भरभरून मिळालं आहे की ते उदय होणाऱ्या कोणत्याही चिरमिरीत आमिषाला बळी पडणार नाहीत। त्यामुळे भाऊंचा विजय निश्चित आहे असा भरोसा माजी सभापती मंदाताई कारंडे यांनी व्यक्त केला। पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक भारतीय जनता पार्टी महायुतीचा अधिकृत उमेदवार या मतदारसंघामध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी वेगवेगळ्या योजनांचा फायदा होत आहे। या मतदारसंघाचा इतिहास पाहता हा मतदारसंघ स्वाभिमानी तमाम मतदार भगिनींचा इतिहास घडवणारा मतदारसंघ। उद्याची 20 तारखेची निवडणूक एक वेगळ्या विषयावरती आम्ही निवडणूक लढवतो। मी उमेदवार होत असताना देशाचे नेते आदरणीय नरेंद्र मोदीजी, राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी काम करतो। हे काम करत असताना महायुतीचे नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दादा आणि महायुतीचे सरकार यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये विकसित पलूस कडेगाव हा नारा घेऊन आम्ही या ठिकाणी काम करतो। तरुणांना रोजगार, तरुणांना उद्योग, शेतकऱ्यांना असणारी मदत, लाडक्या बहिणीपासून वेगवेगळ्या योजनांचा लाभ देण्यासाठी एक आदर्श 288 विधानसभा मतदारसंघामध्ये पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ कसा असेल हा करून दाखवण्यासाठी आम्ही या ठिकाणी उमेदवार। आज सभेचे तुम्हाला काय वाटतंय? पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही प्रचाराच्या निमित्ताने घराघरामध्ये जात असताना विशेषतः आमच्या माता भगिनी, विशेषतः आमची वडीलधारी आणि तरुण बांधवांचा खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाठिंबा आहे आणि निश्चित या ठिकाणी परिवर्तन अटळ आहे। आज पलूस कडेगावचे अधिकृत उमेदवार आदरणीय आमचे पलूस कडेगावच्या मतदारसंघातील सगळ्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ उमेदवार आमचे संग्राम भाऊ आहे। आज जर परिस्थिती जर बघितली तर पलूस कडेगाव मतदारसंघात एवढं उत्साहाचं वातावरण आहे की अगदी काँग्रेसच्या माता भगिनी सुद्धा बाहेर येऊन सांगतात की आमचा भाऊ कोण नाही तर संग्राम भाऊ आहे। कारण महायुतीच्या सरकारनं आमच्यावरती योजनांचा पाऊस पडलाय। PM किसान असेल, लेक लाडकी असेल, पंतप्रधान मातृत्व वंदन असेल, लाडकी बहीण असेल, आपला बळीराजा कृषी सिंचन योजना असेल, ST मध्ये सवलत असेल, उच्च शिक्षण मुलींना मोफत असेल आणि एवढ्या सरकारनं आमच्यावरती एवढ्या योजना दिले की उद्या येणाऱ्या चिरीमिरीला आम्ही बळी पडणार नाही। त्यामुळे एवढं उत्साहाचं वातावरण आहे। आणि आजची जर सभा बघितली तर न भूतो न भविष्यतो या सभेला येण्यासाठी माझ्या बांधवांना भगिनींना कुठल्याही गाडीची सोय केलेली नाही। प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं भाऊंच्या स्वागतासाठी आणि सर्वांनी ही निवडणूक महिलांनी जास्तीत जास्त महिलांनी हातात घेतलेले आणि भाऊंचा विजय हा निश्चित आहे असं पलूस कडेगाव मतदारसंघातील युवकांच्याकडून, बंधूंच्याकडून, भगिनींच्याकडून, ज्येष्ठांच्याकडून, वृद्धांच्याकडून, माझ्या सबला अबला मातांच्याकडून मी हा भाऊंचा विजय निश्चित आहे असं सांगू इच्छिते।